हॅलो, तर आज आपण पाहणार आहोत सायन्स पेपर 2चा पेपर आणि जो की आहे सॉल्ड. तर हा झालेला आहे 20 मार्च 2024ला आणि इथं तुम्हाला जर का पाहिलं तर व्यवस्थित माहिती राईट करायची आहे. तुमचा सीट नंबर आणि व्यवस्थित सेंटर नंबर राईट करायचा आहे. ते झालं की तुम्हाला क्वेश्चन चालू करायचा आहे. फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला जो दिसत आहे क्वेश्चन नंबर 1च्या एक्झॅक्ट खाली टाकायचं आहे ए आणि मग सुरुवात करायचं आहे. तसंच त्याच पेजवरती तुम्ही बी पण क्वेश्चन सॉल्व करू शकता. तुम्ही ॲन्सर डायरेक्ट पण राईट करू शकता ऑप्शनसोबत, पण जर का रिप्रेझेंटेशन चांगलं हवं असेल तर तुम्ही असं पण राईट करू शकता पूर्ण व्यवस्थित. आणि आपण नेक्स्ट पेजवर पाहू शकतो बी क्वेश्चनचं एक्झॅक्ट खाली 3rd 4th असं राईट करायचं आहे तुम्हाला. आणि न्यू क्वेश्चन लाईक 2 क्वेश्चन नंबर 2 तर तुम्हाला त्याच पेजवरती नाही तर नवीन पेजवरती सॉल्व करायला घ्यायचं आहे आणि त्याच्या खालीच एक्झॅक्ट 1A असं राईट करायचं आहे बी. आणि जर का तुम्हाला व्यवस्थित पाहिलं तर तुम्ही त्याचं ॲक्युरेट ॲन्सर राईट करायचं आहे, ते पण न्यूमेरिकल्समध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की इथे डायग्राम्स पण ड्रॉ करायचे आहे आणि व्यवस्थित तुम्ही जर का रिप्रेझेंटेशन केलं तर एक्झामिनरला व्यवस्थित छान रीतीनं तुम्हाला मार्क्स द्यायलाही प्रॉब्लेम येत नाही आणि मॉडरेटर पण तुम्हाला इझिली मार्क्स देऊन देतो. सर असं असणार आहे तुमचं रिप्रेझेंटेशन. आणि जिथे कुठे तुम्हाला IMP वाटतं आहे तिथं तुम्ही ॲन्सर शीटवरती अंडरलाईन करू शकता ॲन्सर्सच्या खाली आणि लाईन्स पण ओढायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहताय की हे जे क्वेश्चन्स असे आहेत त्याला पण व्यवस्थित तुम्ही ना ॲन्सर राईट केलं तर तुम्हाला एक ईच मार्क भेटू शकतो. तर तो असं सहज तुम्हाला मिळणार आहे. आणि लास्ट क्वेश्चनला पण तुम्ही असंच करा. हे असंच रिप्रेझेंटेशन केलं तर एक्झॅक्ट तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पडायची जास्त शक्यता असते. आणि व्यवस्थित जर का तुम्ही लाईन्स ड्रॉ केल्या IMP ॲन्सर्सच्या खाली जर का अंडरलाईन केलं तर तुम्हाला नक्कीच 80 आउट ऑफ 80 मार्क्स मिळू शकतात. आणि अशा पेपर सॉल्विंग ट्रिक्ससाठी नक्की पेजला फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.